हॅलो एव्हरीवन, ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण HTML बद्दल थोडंसं पाहणार आहोत। ॲक्च्युली HTML मध्येच CSS म्हणजेच काय तर कॅस्केडिंग स्टाईल शीट CSS ही सुद्धा HTMLशी कनेक्टेडच प्रोग्रामिंग लँग्वेज आहे। मग या CSSचा आपण HTML कोडिंगमध्ये कशा पद्धतीने यूज करू शकतो किंवा नक्की कोणत्या प्रॉपर्टीज आपण यूज करू शकतो ते हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। ॲक्च्युली तुम्ही आत्तापर्यंतचे माझे HTMLचे व्हिडिओज जर पाहिले नसतील तर तुम्ही नक्की HTMLचे व्हिडिओज पहा, म्हणजे CSSमध्ये नक्की कोणता कोड फक्त ॲड केलेला आहे आणि तो कोणत्या टॅगमध्ये ॲड केलेला आहे हे तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल। कारण अत्यंत सोपी अशी ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे HTML, आणि या HTML या लँग्वेजमध्येच या CSS कोडचा आपण यूज केलेला आहे। CSS ही HTMLच्या सारखीच प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, म्हणजे ही कनेक्टेड आहे HTMLशी। आता आपण पाहूयात की मी HTML टॅग स्टार्ट केलेला आहे, हेड टॅग स्टार्ट केलेला आहे, टायटल मी लिहिलेला आहे HTML विथ CSS। सेम HTML प्रमाणेच नोटपॅडमध्ये हा कोड टाईप करायचा आहे। सेव्ह करण्याची पद्धत सुद्धा तीच सेम आहे। .html एक्सटेन्शननी तुम्ही तुमची फाईल सेव्ह करू शकता। फक्त एकच चेंज आहे की हेड टॅग मी जसं की टायटल टॅग नंतर लगेच हेड टॅग कंप्लीट करते इथंच, पण या CSSमध्ये फक्त हा एवढा जो कोड आहे स्टाईल टॅग पासून ते एंड स्टाईल शीट, फक्त हा एवढाच कोड या HTML कोडिंगमध्ये मी ॲड केलेला आहे। पण तो कुठे ॲड केलेला आहे? हेड टॅग स्टार्ट झाल्यानंतर आणि टायटल टॅग एंड होतोय। जेव्हा टायटल टॅग एंड केलेला आहे त्यावेळेला मी स्टाईल टॅग स्टार्ट करून मला जे काही टेक्स्ट डेकोरेशन किंवा टेक्स्टला मला कोणते कोणते अप्लाय इफेक्ट करायचे आहेत त्याचा कोड मी टाईप करून स्टाईल हा जो टॅग आहे तो एंड केलेला आहे आणि नंतर हेड टॅग एंड करून बॉडी टॅग स्टार्ट केलेला आहे। आता तुम्ही म्हणाल की इथे बॉडी हा टॅग नाही आहे, फक्त बॉडी हे स्पेलिंग टाईप केलेलं आहे, किंवा इथे कलर कोलन ब्ल्यू सेमिकोलन हे काय आहे नक्की? तर तुम्ही या बॉडी टॅगमध्ये जी काही इन्फॉर्मेशन टाईप करत आहात त्या इन्फॉर्मेशनला तुम्हाला कोणता कलर अप्लाय झाला पाहिजे, म्हणजे ती इन्फॉर्मेशन कोणत्या कलरमध्ये डिस्प्ले झाली पाहिजे, त्याला अंडरलाईन हवी आहे का, किंवा त्याला कोणती अलाइनमेंट सेट झाली पाहिजे, या सर्व गोष्टी या CSS कोडमध्ये आपण डिस्प्ले करायच्या आहेत। फॉर एक्झाम्पल मी हा तर रेग्युलर आपला बॉडी टॅग आहेच, पण H1 जो आहे त्या H1ला मला कोणता टॅग द्यायचा आहे, म्हणजे कोणता इफेक्ट द्यायचा आहे, तर हे पाहू शकता तुम्ही या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या टेक्स्टला मला फक्त अलाइनमेंट सेंटर द्यायची आहे। हे पहा, अलाइनमेंट सेंटर फक्त H1साठी, बाकी इन्फॉर्मेशनसाठी नाही। कारण मी ते पर्पजली इंडिकेट केलं आहे की H1 म्हणजे बॉडी टॅगमध्ये जिथे मी हा H1 टॅग यूज केलेला आहे या H1 टॅगला मला अलाइनमेंट ही टेक्स्ट द्यायची आहे, म्हणून टेक्स्ट डॅश अलाइन कोलन सेंटर आणि सेमिकोलन ही आपली टेक्स्ट प्रॉपर्टी आहे। या टेक्स्ट प्रॉपर्टीचा यूज करून मी याला सेंटर अलाइनमेंट अप्लाय केलेली आहे। आणि आता हा आहे की बॉडी टॅग, तर बॉडीमध्ये म्हणजे या बॉडी टॅगमध्ये तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन टाईप केली आहे त्या इन्फॉर्मेशनला ब्ल्यू कलर डिस्प्ले झाला पाहिजे, आणि त्याचं डेकोरेशन म्हणजे काय तर त्या टेक्स्टला अंडरलाईन इफेक्ट अप्लाय झाला पाहिजे। सेम इथेही मी टेक्स्टच्या 3 प्रॉपर्टीज आहेत, CSSमध्ये टेक्स्टच्या 3 प्रॉपर्टीज आहेत, त्याच प्रॉपर्टीचा हा व्हिडिओ मी तुम्हाला आज दाखवत आहे। त्याच्यातील पहिली प्रॉपर्टी आहे कलर, दुसरी प्रॉपर्टी आहे टेक्स्ट डेकोरेशन आणि तिसरी प्रॉपर्टी आहे टेक्स्ट अलाइन। या 3 प्रॉपर्टीचा टेक्स्ट प्रॉपर्टी तुम्हाला एक्झाममध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो की टाईप CSS कोड फॉर टेक्स्ट प्रॉपर्टीज, टाईप CSS कोड फॉर ऑल टेक्स्ट प्रॉपर्टीज। मग ह्या 3 प्रॉपर्टीज आहेत, या एकाच कोडमध्ये ते डिस्प्ले केलेले आहेत। आता बॉडीमध्ये मला काय हवं आहे आणि H1ला कोणता इफेक्ट हवा आहे हे मी ऑलरेडी अप्लाय केलेला आहे। आता ही फाईल आपण सेव्ह करूयात, फाईल सेव्ह ॲज, दिस इज माय फर्स्ट CSS फाईल, म्हणून फर्स्ट CSS फाईल .html
फर्स्ट CSS file.html ही फाईल मी D ड्राईव्हमध्ये सेव्ह केलेली आहे आणि मी सेव्ह या बटनावरती क्लिक करते. तुम्हाला .html एक्सटेन्शन कंपल्सरी द्यायचं आहे. सेव्ह. आता ही फाईल आपण रन करूयात. जसं की तुम्हाला माहिती आहे की HTMLच्या फाईल्स आपण कशा पद्धतीने रन करू शकतो, सेम त्याच पद्धतीने आपल्याला CSS फाईलसुद्धा रन करायची आहे. HTMLची फाईल कशा पद्धतीने रन करायची याचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. म्हणजे तुम्हाला या प्रॅक्टिकलच्या स्टेप्स अगदी इझी पद्धतीने कंप्लीट करता येतील. आता माझी फाईल मी रन या कमांडने ओपन करते. या रन सिस्टीममध्ये मी कोणत्या ड्राईव्हमध्ये माझी फाईल सेव्ह केलेली आहे त्या ड्राईव्हचं फर्स्ट लेटर मी टाईप करते D आणि इथे पहा फर्स्ट CSS file.html या पूर्ण सर्व लिस्टमध्ये इथे ही माझी आत्ताची फाईल आहे. सो मी या फाईलवरती क्लिक करते D फर्स्ट CSS file.html आणि त्याच्यानंतर हा जो ओके ऑप्शन आहे त्याच्यावरती मी क्लिक करते. येस, हे आहे आपल्या CSSचं आउटपुट. आता हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे H1 म्हणजे हेडिंग लेवल 1, हेडिंग लेवलच्या रिलेटेड पण मी HTMLचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. इथे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे सेंटरला दिसतं आहे कारण मी कोडिंगमध्ये तसं मेन्शन केलं होतं की H1 हे मला सेंटर अलाइनमेंटमध्ये डिस्प्ले करायचं आहे आणि राहिलेली सर्व इन्फॉर्मेशन ही ब्ल्यू कलरमध्येच, पण त्याला अंडरलाईन इफेक्ट अप्लाय झाला पाहिजे. सेम तशाच पद्धतीने या टेक्स्टला अंडरलाईन इफेक्ट अप्लाय झालेला आहे, ब्ल्यू कलरसुद्धा अप्लाय झालेला आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे सेंटेन्स माझं सेंटरलाच अप्लाय झालेलं आहे. तर हे अशा पद्धतीने आउटपुट तुम्ही CSSमध्ये आरामात मिळवू शकता. हा पहा सेम कोड, बॉडी कलरमध्ये, बॉडी टॅगमध्ये हा ब्ल्यू कलर आहे आणि टेक्स्ट H1 साठीचं टेक्स्ट अलाइनमेंट जी होती ती सेंटरला आहे. अशा पद्धतीने तुम्ही सेम HTML विथ CSS कोड नोटपॅडमध्ये टाईप करा आणि तो .html एक्सटेन्शन देऊन ती फाईल सेव्ह करा आणि रन कमांडने तुम्ही तुमचं आउटपुट चेक करू शकता. तुम्हाला नक्कीच योग्य ते आउटपुट मिळून जाईल. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर या ICT ट्रेनर या चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.